कुठलेही औषध न घेता किंवा कुठलेही थंडगार पेय न पिता जर तुम्हाला आपल्या शरीरातील उष्णता कमी करायची असेल तर 2 मिनिटं ही विधी करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ऊन प्रचंड वाढलं आहे, थंड पिण्याचं मन होतं आणि बऱ्याच वेळा थंड पिलं तरी सुद्धा शरीराला थंडावा वाटत नाही. शरीराची लाही लाही होत असते, हातापायांची जळजळ होत असते, डोळ्यांची जळजळ होत असते, काही जणांच्या तर पूर्ण शरीराची जळजळ होत असते. तो दाह काही केल्या शांत होत नाही किंवा मग आपल्याला जर थंड प्यायला मिळालं नाही तर तेव्हा आपली चिडचिड होते, डोकेदुखी वाढते. जर तुम्हाला काहीही औषध न घेता किंवा कुठलेही पेय न पिता आपल्या शरीराला थंड करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत, काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधांबद्दलची माहिती सांगत असते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मे महिन्यामध्येच आपलं तापमान इतकं वाढलं आहे की त्या तापमानाचा आपल्या शरीरावर इफेक्ट होत आहे. शरीराची लाही लाही होत आहे, उष्णता वाढत आहे, पित्त साचत आहे आणि त्या उष्णतेमुळे आपली चिडचिड होत आहे आणि वेगवेगळे आजार देखील निर्माण होत आहे. बऱ्याच जणांना उलटी जुलाब होत आहेत, तर काही जणांना ताप येत आहे, तर काही जणांना संपूर्ण शरीराचा दाह होत आहे, हातापायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ, लघवीमध्ये जळजळ, अशा वेगवेगळ्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागत आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला थंड शीतपेय प्रत्येक ठिकाणी मिळेल असं नाही. म्हणून जर तुम्ही घराच्या बाहेर असाल, उष्णतेचा त्रास होत असेल, फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही आपल्या शरीराला थंड करू शकता, आपल्या शरीरातील उष्णता कमी करू शकता. आपल्या शरीरातील ही उष्णता कमी करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ज्याला शीतली प्राणायाम असं म्हणतात. आपल्या शरीराला आणि मनाला नैसर्गिकरित्या थंडावा देणारा हा एक अतिशय प्रभावी योगाभ्यास आहे. तर यामध्ये तुम्ही कोणत्याही आरामदायक आसनामध्ये बसू शकतात, ध्यानस्थ होऊ शकतात, जसे की पद्मासन, सुखासन, वज्रासन. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या आसनामध्ये तुम्ही बसावं. पाठीचा कणा ताठ ठेवावा, मान सरळ ठेवावी. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, चिन मुद्रेमध्ये ठेवावे. त्यानंतर आपली जीभ ही तोंडाच्या बाहेर काढून थोडीशी दुमडून घ्यावी. आपले तोंड थोडे उघडावे आणि जिभेला दोन्ही बाजूंनी दुमडून नळीसारखं म्हणजे पाईपसारखा आकार द्यावा. त्यानंतर ह्या नळीसारख्या जिभेवाटे हळूहळू आपल्याला खोल दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि असे करताना घशामध्ये आणि जिभेवर एक छान थंडावा जाणवेल. यानंतर आपल्याला श्वास पूर्ण भरल्यानंतर जीभ आतमध्ये घ्यायची आहे, तोंड बंद करायचे आहे, 2 सेकंदासाठी श्वास रोखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नाकपुड्यांमधून हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. असं हे एक फेरी समजावी. अशा आपल्याला 5 ते 10 फेऱ्या, 5 ते 10 आवर्तनं करायची आहेत. जर तुम्ही रोज शीतली प्राणायामाचा योगाभ्यास करत राहिला तर त्याचे प्रचंड फायदे तुम्हाला होतील. पहिला फायदा म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होईल. उष्णता कमी करून मन आणि आपल्या मेंदूला शांतता मिळते. आपला रक्तदाब देखील नियंत्रणात राहायला मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना स्ट्रेस नेहमी असतो, नेहमी अशी काही लोक तणावात असतात, अशा लोकांनी तर ह्या योगाभ्यासाचा सराव रोजच्या रोज करावा. पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील शीतली प्राणायाम अतिशय उपयुक्त आहेत. कारण की ॲसिडिटी कमी करण्यासाठी, छातीतील जळजळ कमी करण्यासाठी, पोटाच्या बऱ्याचशा समस्या कमी करण्यासाठी शीतली प्राणायाम अतिशय चांगला आहे. जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, पाणी पिलं तरीसुद्धा तहान भागत नसेल, तर तुम्ही थोडा वेळ शीतली प्राणायाम करावा. जर तुम्हाला भूक नियंत्रणात नसेल, काही जणांना जेवण केलं की परत परत भूक लागते, भूक सहन होत नाही, अशा लोकांनी देखील शीतली प्राणायाम करावा. आता प्रश्न पडतो की शीतली प्राणायाम कोणी करावा किंवा कोणी करू नये. कोणी करावा तर 10 वर्षाच्या वरच्या सर्व मुलांनी आणि म्हाताऱ्या लोकांनी देखील हा शीतली प्राणायाम करावा.
जे लोक तरुण आहेत, तरुण लोकांनी तर नियमितपणे करावा, कारण की तरुण लोकांची प्रकृती ही पित्त प्रकृती असते. त्यांच्यामध्ये वारंवार पित्त वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून अशा लोकांनी शीतली प्राणायाम रेग्युलरली करावा. कोणी करू नये ज्यांचा रक्तदाब कमी असतो, लो ब्लड प्रेशरची समस्या ज्यांना असते, ज्यांना दम्याचा त्रास आहे, अस्थम्याचा अटॅक येत असतो, किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो. जसं लहान मुलांना देखील वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो, म्हणून अति लहान मुलांनी देखील हा प्राणायाम करू नये. प्राणायाम हा कधी नेहमी रिकाम्या पोटी करावा. तर सकाळी किंवा जेवल्यानंतर काही तासांनी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला कफाचे विकार झाले असतील, थंडीचे दिवस असेल, अतिथंड वातावरण असेल, तर अशा वेळी देखील प्राणायाम करणे टाळावे. शीतली प्राणायाम या नावामध्येच शीत श्वास असं आहे, म्हणजे थंड. म्हणून आपल्या शरीराला थंड करण्याचं काम हे करत असतं. उष्णतेवर मात करण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हे तंत्र अनेकदा उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वापरलं जातं. आणि शीतली प्राणायाम ह्या नावावरूनच आपल्याला थंड श्वास मिळतो हे समजून घ्या. म्हणूनच पित्त प्रकृतीच्या लोकांनी शरद ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये सर्वांनीच हा शीतली प्राणायामाचा अभ्यास करावा. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपल्याला तर जिभेची नळी बनवताच येत नाही. तर ज्या लोकांना जिभेच्या बाजू दुमडून नळी बनवता येत नाही त्यांच्यासाठी शीतकारी प्राणायाम हा अतिशय चांगला प्राणायाम आहे. तर शीतकारी प्राणायामामध्ये दात घट्ट आवळून तोंडाच्या बाजूने हवा आत घ्यायची आहे. जसं आपण जिभेची नळी तयार करून जिभेच्या नळीतून श्वास घेत होतो, त्याऐवजी दाताचे जे फटी असतात त्याच्यामधून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर तोंड बंद करून श्वास थोडा वेळ म्हणजे 2 सेकंदापर्यंत थांबून ठेवायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. हा एक आवर्तन समजावं, असे 10 ते 15 आवर्तने रोज करावीच. याला शीतकारी प्राणायाम असे म्हणतात. याचे फायदे देखील शीतली प्राणायामासारखेच आहे. शीतकारी प्राणायाम हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मनाला आणि आपल्या मेंदूला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. जे लोक वारंवार चिडचिड, रागराग करत असतात, अशा लोकांनी शीतकारी किंवा शीतली प्राणायामाचा सराव करावा. तसेच शीतकारी प्राणायाम हे आपल्या व्यसनांवर देखील नियंत्रण मिळवण्यास अतिशय उपयुक्त ठरतं, परंतु याचा सराव तुम्ही जास्त दिवसांसाठी करावा. तर पित्तजन्य आजारांपासून तर आपल्याला मुक्तता मिळते, शिवाय निद्रानाशाचा त्रास असेल तर त्यातून देखील आपल्याला आराम मिळते, चांगली झोप लागायला मदत होते. शीतली किंवा शीतकारी प्राणायाम तुम्ही रेग्युलरली करत राहाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढू शकते. श्वास घेताना शरीर हवा गाळून त्यातील अशुद्ध घटक बाहेर काढते, त्यामुळे आपले श्वासोच्छ्वासाची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते. आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. पचनक्रिया देखील सुधारायला मदत होते. म्हणून नियमित सराव केला तर तुम्हाला त्याचे चांगले फायदे बघितले जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये शीतकारी किंवा शीतली प्राणायाम आवर्जून करा आणि उन्हामुळे होणारे जे त्रास आहे, उन्हाळ्याचा त्रास, उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आपल्या शरीराला थंडावा द्या, मनाला थंडावा द्या. थँक्यू.